अलख निरंजन। महाराज, नमस्कार महाराज। आज इतक्या दिवसांनी उशीर होण्याआधी भेट घ्यावी म्हटलं। उशीर म्हणजे? एवढा आनंद कशाचा? आज घरात उत्सवाचं वातावरण दिसतंय। महाराज, तुम्हीच मला ज्योतिष विद्या शिकवली। त्या विद्येच्या बळावर मी जे जे सांगतोय ते सगळं खरं होतंय। हो, लोक माझं ऐकतात, मला मानतात, त्यामुळेच माझा नशिबाचा काळ उजळलाय महाराज। या स्मितात समाधान नाही खरं। महाराज, या ना आत बसा। हा, आजपासून हे घर आमचंच आहे। हो या। कळलंय? पण तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे आहोत ते? कोण कुठल्या दिशेला चाललंय हे कळतं आम्हाला आधीच। महाराज, आता सगळं माझ्या मनासारखं घडतंय। संपत्ती आहे, मान आहे, आता फक्त पुढे काय करावं, काय काळजी घ्यावी यासाठी तुमचा उपदेश हवाय मला। सांगतो, पण इथे नाही। चल आमच्या सोबत। कुठे? तिथे उत्तरं मिळतात, पण प्रश्न विचारायची हिम्मत लागते। चल। आलोच मी उमे। तुम्ही मला इथे का घेऊन आलात? असं काय उपदेश देणार आहात? आणि तेही या स्मशानात? या स्मशानात काय शिकण्यासारखं आहे? इथे जिथे सगळं संपतं तिथेच खऱ्या शिकवणीची सुरुवात होते। जगात जे कुठे मिळत नाही ते इथे मिळतं। जाणीव। या राखेतील थोडा भाग उचल आणि तुझ्या उजव्या हातात धर। का? तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर हवीत ना? मग उचल ती राख। आणि आता या राखेतील डाव्या हातात आता मला सांग, या दोन्ही राखेत काय फरक दिसतोय तुला? काहीच नाही। ही राखच आहे आणि ही राख, काहीच फरक नाहीये यात। तुझ्या उजव्या हातातील राख एका श्रीमंत माणसाची आहे आणि डाव्या हातातील एका गरीब माणसाची। डाव्या हातातील राख एका सज्जनाची आणि उजव्या हातातील राख एका दुर्जनाची। मृत्यूच्या समोर ना श्रीमंती उरते ना गरिबी, ना मान ना अपमान, उरते ती केवळ राख। जगात ज्याचा प्रवास सारखाच, त्याच्या प्रवासात इतका गर्व कशाला? तुला या राखेत सोनं दिसतंय का? नाणं, दागिने, संपत्ती? सांग। नाही। मग जे सोबत घेऊन जाता येत नाही त्यासाठी इतकी धडपड, इतकी पाप, इतकी हाव कशाला?
संपत्ती माणसाची नसते. माणूस जेव्हा संपत्तीचा गुलाम होतो तेव्हा त्याचा विनाश सुरू होतो. जे मिळालंय त्यात समाधान मानता येतं. ओरबाडून घेतलेलं सुख जखम सोडून जात. तुझ्या पापांचा घडा भरलाय अंगद. आता तरी स्वतःला आवर, प्रायश्चित्त घे, पुण्य वाढव. भावावर अन्याय करू नकोस, नाहीतर पस्तावशील. तुम्हाला काय कळणार संपत्ती म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, प्रतिष्ठा म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायला जन्माला आलोय मी, आणि तो मी घेणारच. अहो, असं दुसऱ्यांच्या घरात शिरणं मला योग्य वाटत नाहीये. मलाही वाटत नाही, पण हे घर त्याचं नाही, स्वामींचं आहे. आणि त्या अक्षता स्वामींचा प्रसाद आहे. मग चोरलेला प्रसाद परत आणणं हे मला पाप वाटत नाही. भाऊसाहेब, तुमचा हेतू शुद्ध आहे. स्वार्थासाठी नाही तर श्रद्धेसाठी तुम्ही हे पाऊल उचलले. हो मावशी, आम्ही कोणाकडून काही हिसकवण्यासाठी आलो नाही, किंवा जे आमचं आहे ते देखील परत मागायला आलो नाही. फक्त स्वामींचा आशीर्वाद शोधायला आलो आहोत. आणि त्यातही आमचं काही जर चुकत असेल तर आम्ही प्रायश्चित्त घ्यायला देखील तयार आहोत. पण आधी आपल्याला त्या अक्षता शोधायला हव्यात. ठीक आहे, तुम्ही आता अक्षता शोधा, मी बाहेर लक्ष ठेवते. अहो, आपल्याला लवकरात लवकर त्या अक्षता शोधायला हव्या. त्या जर मिळाल्या नाहीत तर सगळंच संपेल. आणि हो, अंगद आणि उमा यायच्या आत आपल्याला ते सापडायला हवे, नाहीतर इथून बाहेर पडता येणार नाही आपल्याला. तू त्या बाजूला शोध, मी इकडे शोधतो. आता हे साधू महाराजांसोबत जाऊ नयेपर्यंत मी घरी जाऊन पैसे घेते आणि हलवायला लाडू बनवायला सांगते. आज गावात लाडू वाटायचे. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आमचे ज्योतिषाचार्य जिंकले. आजचा दिवस आमचा आहे. आज गावभर गोड बातमी फिरलीच पाहिजे. सापडल्या का त्या अक्षता? नाही सापडले. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. आम्ही सगळीकडे शोधतोय पण कुठेच सापडत नाहीयेत. स्वामी, काहीतरी संकेत, काहीतरी इशारा, एखादं चिन्ह दाखवा. अहो, तुम्ही इकडे शोधा, मी तिकडे शोधते. हो.
हे बाई, हे नाणं आधी मी पाहिलंय, त्यामुळे ह्या नाण्यावर अधिकार माझा आहे. मी बघितलंय आधी. सोड. लोक डोळे झाकतो, जरा डोक्याने विचार कर. ए, उपदेश नको तुझे, कळलं ना? सोड म्हणते ना. अंगदराव आले. भाऊसाहेबांना सांगायला हवं. भाऊसाहेब भाऊ, अरे देवा, हिला काय झालं? हो मावशी, आम्ही अक्षता शोधत होतो. अक्षता काही सापडल्याच नाहीत आणि अचानक हिला चक्कर आली. पकडले जाऊ या भीतीने चक्कर आली असणार. बरं ऐका, अंगदराव येत आहेत. हे दाणे वर कसे आले? हे पाणी कोणी सांडवलं? म्हणजे हे दाणे अशा पद्धतीने लपून सुद्धा काहीच उपयोग नाही. शिव शंकर शंभो. इथेच काय कुठेच काही लपवू शकत नाही. अरे ब्रह्मांडात अशी कुठली जागा नाहीये जिथे आमच्यापासून काही लपवू शकता. शिव शंकर शंभो. उघडमोठ. हे कसं काय शक्य आहे? हा भास नाही, प्रचिती आहे. जर आम्ही ठरवलं असता तर तुला हे दाणे चोरूच गेले नसते. किंवा ज्या क्षणी चोरले असतेस त्याला पुढच्या क्षणी ते पुन्हा मिळवता आले असते. अरे पण कपट मोडणं वेगळं आणि कपटातून सद्बुद्धी जागवणं वेगळं. जर आम्ही हे केलं नसतं, तुझ्या लक्षात नसतं आलं की तू चुकलायस आणि तुला बदलावं लागेल म्हणून कधी कधी आम्हाला काही गोष्टी खडू द्याव्या लागतात. शिव शंकर शंभो. उघडमोठ. तुला आधी एकदा सावध केलं, तू ऐकलं नाहीस. पुन्हा एकदा सावध करतोय, बोध घे. स्वामी, हे असे जादूचे प्रयोग करून आम्हाला घाबरवणं बंद करा. मी जे करतोय ते योग्य करतोय. तुम्हाला तुमचं आव्हान पेलवत नाहीये म्हणून हे असे खेळ खेळताय तुम्ही माझ्यासोबत. तुला अहंकार ना की तुझी भविष्यवाणी खरी ठरतीये. ठीक,
आजपासून तू जे जे बोलशील ते खरं. स्वामी, भविष्यवाणी खरी होणं वेगळं आणि मी जे बोलतोय ते खरं होणं वेगळं, असं काही नसतं. बर, ज्या दिवशी तुला प्रचित येईल त्या दिवशी तुला विश्वास बसेल आणि त्या दिवशी तू स्वतःहून दाणे तुझ्या भावाला आणि अलखनंदाला नेऊन देशील. शिव शंकर शंभा. नाणं मी पाहिलंय त्यामुळे माझा अधिकार जास्त आहे. तू सोड सोड. हो, मी सोडणार नाही. तुम्ही सोडा. अगं ए माझं आहे. हातचं सोडायला मी वेडी नाहीये. आ! आई गं! आ! ह्या उमाच्या हातचं कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. जे माझं आहे ते माझंच. आणि जर मी ठरवलं तर दुसऱ्याचंही माझंच. ए थांब. या एका नाण्याच्या बदल्यात जर मी तुला 10 सोन्याची नाणी दिली तर? काय म्हणालात तुम्ही? हो, 10 सोन्याची नाणी. हे नाणं दे आणि 10 सोन्याची नाणी घे. एका नाण्याच्या बदल्यात 10 सोन्याची नाणी? असं काय आहे का याच्यात? तुला नाही कळायचं ते काय आहे ह्याच्यात. मला खरं काय ते कारण सांगा आधी. खरं कारण, माझ्या गुरूंनी ना मला एक जागा दाखवली आहे जिथे अचानक मिळालेलं धन नेऊन ठेवलं की ते 100 पटीने वाढतं. असं काही असतं का? अगं हो, मी खोटं का बोलेन? हवं तर अनुभव घेऊन बघ तू, नाहीतर मी जाते बाबा. अहो नाही नाही, थांबा ना. खरंच अशी जागा आहे का? मग मला दाखवाच. खरंच तुला पाहिजे? हो. ती तिथे येते. चल. ही बाई मला गणवत तर नसेल ना की खरंच काहीतरी मोठं रहस्य आहे या नाण्यामागे? चल. बस, हे नाणं ठेव इथे. हा, आता बघ. हा, हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. पाहिलंस? सांगितलं होतं ना मी. हो. ही सगळी नाणी मला द्या, ही 10 तुम्ही ठेवा. नाही, नाणं मी ठेवलं ना म्हणजे धनलाभ मला झाला. तू एक काम कर, तुला जेव्हा धनलाभ होईल ना तेव्हा नाणं आणून इथे ठेव आणि 100 नाणी घेऊन जा. कसं? हो, नक्की आणेल. ताई, धन्यवाद.
आणि तुमच्या वाईट कर्मांना तर सुमारच नाहीये, मग तुमचं काय होईल? शिव शंकर शंभा. तुम्ही माझ्या घरात कसे शिरलात? उत्तर द्या. काय चोराला आलायत? हा, काय चोराला आलायत? सुंदरा मावशी, तुम्ही पाणी घेऊन या. हिला शुद्धीत आणायला हवं. मेली तर मरू दे. पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अलकनंदा, शुद्धीवर ये ग बाई. अलकनंदा, माझ्या घरात येऊन माझ्यावरच हात उचलतोस? माझं धन चोराला आलायस की माझ्या घराचे कागद? तुला जे करायचे ते कर, पण आधी माझ्या अलकनंदाला मला शुद्धीवर आणू दे. आत्ता लक्षात आलं माझ्या. तुम्ही इथे दाणे चोरायला आलात ना? हो, अक्षदा न्यायला चालूय आम्ही. ज्या अक्षदा त्यांच्या आहेत, ज्या तुम्ही चोरल्यात. आता तर दाणे कधीच मिळणार नाहीत तुम्हाला. आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा, नाहीतर एक एकाचे मुर्दे पाडीन मी. अलकनंदा, अरे गुरुवर विश्वास ठेवून सगळेच चालतात, पण जो दरीच्या टोकावर उभा असतो आणि गुरुवर विश्वास ठेवून दरीत उतरतो, तोच खरा भक्त, तोच खरा शिष्य. बघूयात भाऊसाहेब आणि अलकनंदा हे पायवाटे चालणारे भक्त ठरतायत की गुरुवर विश्वास ठेवून दरीत उतरणारे भक्त ठरतायत. शिव शंकर शंभा. वैद्यराज, ही शुद्धीत काय येत नाहीये? याआधी तर कधी असं झालं नव्हतं. हा आजारपणाचा परिणाम तर नाहीये ना? भाऊसाहेब, यांचा हा आजार आधीच बळावलेला होता आणि त्याचा परिणाम यांच्या हृदयावर तर झालेलाच आहे, पण त्यांच्या मेंदूवर पण झालेला आहे. आणि मागच्या काही दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सतत मानसिक धक्के बसत होते आणि त्यामुळे यांची ही अवस्था झाली. ह्या ज्या अवस्थेत आहेत, ह्या अवस्थेला दीर्घकालीन बेशुद्धी म्हणतात. म्हणजे माणूस जिवंत असतो, श्वास चालू असतो, पण डोळे उघडत नाही. आवाज, प्रकाश
वेदना कशालाही प्रतिसाद देत नाही, ही गंभीर अवस्था आहे. आणि ह्यातून बाहेर यायला कधी दिवस, कधी महिने, तर कधी कधी वर्षही लागतात. हे फक्त देवाच्या आणि औषधांच्या हातात आहे. भाऊसाहेब, धीर धरा. तुम्ही जर असं धीर सोडलात तर यांना कोण बघणार? भाऊसाहेब, अहो स्वतःला सावरा. अलकनंदाला तुमची गरज आहे. भाऊसाहेब, 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 काय होतंय तुम्हाला? भाऊसाहेब, अक्का आणि भाऊसाहेब, तुमच्या भोगांचा फेरा अजून पूर्ण व्हायचा आहे. तो तर शेवटच्या टप्प्यात आहे. पण हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक आणि कसोटी पाहणार आहे. स्वामी, अहो शेंगा भाजण्यासाठी मडकं चुलीवर ठेवलं. त्याच्या आतमध्ये मांजरीची पिल्लं होती. मला माहित नव्हतं स्वामी. मी काढण्याचा पण प्रयत्न केला पण हात भाजायला लागला. अहो मी पाणी सुद्धा ओतलं पण काही विजय स्वामी. स्वामी मदत करा, ते पिल्लांना बाहेर काढावं. असं म्हणतेस? बा, स्वामी, अहो पिल्लं वाचणार नाही कशाने. स्वामी, अहो त्या पिल्लांचा आवाज येत नाही आता. स्वामी, हो पिल्लांचा जीव गेला असेल. काय झालंय? स्वामी, अहो मडकं गरम असेल, हात भाजेल तुमचा. स्वामी, अहो पिल्लं जिवंत आहेत. कपिले, तुम्हाला ना प्राण्यांची भाषा कळत नाही, पण आम्हाला कळते. तुला माहिती आहे पिल्लं काय म्हणते? ती म्हणते की देवा, आम्हाला ठाऊक आहे तू आहेस आणि तू आम्हाला वाचवशील. ज्या क्षणी आम्ही हे झाकण या मडक्यावर ठेवलं त्या क्षणी आवाज बंद झाला, कारण या पिल्लांना खात्री पटली की देव त्यांच्या मदतीला धावून आला म्हणून. अगं, विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणं नाही, तर विश्वास म्हणजे देव आहे आणि तो आपल्या मदतीला धावून येण्याची खात्री असणार. तसे या पिल्लांनी शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला. तोच विश्वास जर अलकनंदा आणि भाऊसाहेब दोघांनी ठेवला तर आम्ही नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जाऊ. मृत्यूच्या सावलीतही जो विश्वास सोडत नाही त्याची साथ ईश्वरही कधी सोडत नाही.
शिवशंकर शंभो. अहो अहो काय झालं? तुम्ही अशी तलवार हातात घेऊन का बसलाय? भाऊसाहेब आपल्या घरी दाणे चोरायला आला होता. माझा भाऊ इतका उतावळा झालाय की स्वामींच्या नावाखाली काहीही करायला लागलाय. अहो ते सोडा हो. पटकन सगळं धन एकत्र करा. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. कुठे? काय झालं? अचानक असं का बोलतेस? काय ते नीट सांग. हो सगळं धन 100 पटीने वाढवायला. काय काय बोलतेस तू? हो, हे बघा अशी एक जागा आहे जिथे जर धन ठेवलं तर ते 100 पटीने वाढतं. मी स्वतः अनुभव घेऊन आली आहे. ती बाई तिकडे. हा हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. ही नाणी मला खोटी वाटतायत. ही नाणी एकदम खरी आहेत. मी स्वतः पाहिलं. माझ्या डोळ्यांसमोर त्या बाईनी थैलीतून बाहेर काढली. थांब, आता कळेल काय खरं आणि काय खोटं. ही सगळीच नाणी सोन्याची आहेत. पटली ना खात्री? ती बाई उरलेली 90 नाणी घेऊन गेली. म्हणाली अचानक धनलाभ झाला तेच धन वाढतं. आपल्याला भाऊसाहेबांकडून अचानक धनलाभच झालाय ना. मग आपणही सगळं धन घेऊन जाऊ. मग ते धन 100 पटीने वाढेल. मी सगळं धन एकत्र करतो आणि लगेच निघूया आपण. ठीक आहे चला. वाढ तर होणार, पण तुमच्या धनात नाही, तुमच्या मनस्तापात. तुमचा स्वार्थ आणि भाऊसाहेब बालकनंदा यांची श्रद्धा यातली ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे. शिवशंकर शंभो. अहो काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. वैद्य बुवा. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. भाऊसाहेब अहो डोळे उघडा. काय झालंय तुम्हाला? वैद्य बुवा, यांना काय झालं हो अचानक? डोळेच उघडत नाहीयेत. अहो आत्ता तर बोलत होते. नाडी चालू आहे पण शुद्ध नाही. कदाचित अलकनंदाबद्दल ऐकून यांना मानसिक धक्का बसला असेल. पण इतका वेळ बेशुद्ध राहणं योग्य नाही. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा. भाऊसाहेब. स्वामी देवा, आता तुम्हीच वाचवा. एकीकडे अलकनंदा, एकीकडे भाऊसाहेब. देवा आमच्या मदतीला या, मदतीला या. शिवशंकर शंभो. स्वामी देव आले.
स्वामी देवा, देवा बघा हो, अलकनंदाची अवस्था आधीच वाईट आहे, त्यात आता भाऊसाहेब. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी धावून आला. भाऊसाहेब, आम्हाला ठाऊक आहे तू का बेशुद्ध पडलास. अलकनंदा दीर्घकालीन ग्लानीत गेली याचं दुःख तुला झालंच, तो धक्का तुला बसलाच, पण या पुढच्या क्षणीच्या मनात जो विचार आला तो अधिक तीव्र होता. तू आणि अलकनंदा दोघांनी मिळून ठरवलं होतं की आयुष्यभर आमची सेवा करायची म्हणून. आणि आता तिची ही अवस्था पाहून तुला चिंता वाटली की आता ही सेवा कशी करणार. आधीचा आजारपण, संतती रस्ता तू त्यात अडकलेला होतास, आणि आता हे दुःख. आणि या विचारामुळे तू बेशुद्ध पडलास, बरोबर ना. तुझ्या आमच्यावरच्या प्रेमापायी, विश्वासापायी आणि श्रद्धेपायी आम्हाला यावंच लागलं. स्वामी, स्वामी, माझ्या अलकनंदालाही बरं कर, तिला या अवस्थेतून बाहेर काढा. हिच्याशिवाय माझं कोणीच नाही हो. स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी, स्वामी. बघा ना, इतकं सगळं धन आयुष्यात पहिल्यांदा एकत्र दिसतंय. आता हे सगळं 100 पटीने वाढणार. अहो, आपण कुठच्या कुठे पोहोचणार आहोत विचार करा. उमे, हे फक्त धन नाहीये, माझ्या बुद्धीची कमाई आहे. आता आपलं नशीब बदलणार आहे, 100 पटीने वाढणार आहे. अहो, हे कसं झालं? म्हणजे आपण त्या जागी गेलो नाही तरी घर बसल्या. म्हणजे आपण कुठेही न जाता हे धन वाढतंय. इतर अपेक्षेपेक्षा मोठी मोठी कमाल आहे. अहो, पण सगळं अचानक कसं? तरी विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही उमे, काही विचित्र नाहीये. ज्याच्याकडे बुद्धी असते त्याच्याकडे देव ही झोपतो. वाढ दिसतीये धनाची, पण खरी वाढ होतीये कर्मांची. लोभ जेव्हा फुलतो तेव्हा संकटही 100 पटीने फुलतात. भक्ताच्या श्रद्धेला फळायला वेळ लागतो, पण स्वार्थाच्या बीजाला अंकुर फुटायला क्षणही लागत. फरक फक्त इतकाच आहे, श्रद्धा सुख देते आणि स्वार्थ
शांती हरवत जातात. जे सहज मिळतं ते सहज टिकत नाही आणि जे कर्माने मिळतं ते कुणी हिरावू शकत. शिव शंकर शंभू. उमे, आज आपण जे मागू ते सगळं मिळतंय. आज जर मी म्हटलं असतं की तू महाराणी आणि मी महाराज व्हावं तर तेही झालो असतो. अहो अहो हे खरंच आहे का? आपण खरंच महाराणी आणि महाराज झालो? उमे, उमे, मी म्हटलं आणि झालं. माझ्या बोलण्याला दैवी ताकद आली आहे. माझं बोलणं नियतीचं वचन झालंय. मिळालेलं वरदान जेव्हा बुद्धीवर राज्य करतं तेव्हा ते वरदान राहत नाही, ते शाप बनतं. शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. अगदी तसंच घडतंय. मी आज जे मागतोय ते मला सगळं मिळतंय. माझ्या शब्दांना आता कोणीच थांबवू शकत नाही. मला अशी शक्ती मिळू दे की मी माझ्या हाताने आणि नजरेने सगळं नियंत्रित करू शकेन. अहो तुम्ही तर देव झालात. आता माझ्या इशाऱ्यावर अख्खं जग नाचेल. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळालं स्वप्न बघतो आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळालं स्वप्न बघतो आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. माझ्यात आता दैवी शक्ती आली आहे. माझ्या मनात जे येईल तसंच घडेल. माझ्या हातात जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा येऊ दे. मी सर्वशक्तिमान बनेल आता. माझ्या इच्छेशिवाय काहीच घडणार नाही. अहो आपलं नशीब उजळलं. भाऊसाहेब, अलकनंदा आणि ते स्वामी सगळे आपल्याला चुकीचं ठरवत होते, पापी म्हणत होते. तसं असतं तर हे सगळे चमत्कार आपल्या बाबतीत घडले असते का? त्यांचं सोड. ते आपल्याला शिव्या शाप देत असतील, म्हणत असतील यांचं वाईट होऊ दे, आपण आयुष्यभरासाठी निर्धन होऊ दे, गरीब होऊ दे, भिकारी होऊ दे. अगं सोड त्यांचा विचार.
बघ. हिरा कुठे गेला? उमे, हा, उमा, अगं हे दागिने कुठे गेले? हे सोनं नाणं, हा हिरा कुठे गेला? उमे, अरे ही तर सुरुवात आहे तुमच्या कर्मांच्या परतफेडीची आणि भाऊसाहेब आणि अलकनंदाला न्याय मिळण्याची. कर्माचं चक्र हळू फिरतं पण थांबत नाही. जे पेराल ते सुगवणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, स्वामी नमस्कार. स्वामी कृपा करा माझ्यावर. काय रे, काय झालं? फार हलाखीत जगतोय मी. खूप प्रयत्न केले पण यश कशातच नाही. स्वामी, स्वामी मला स्थैर्य द्या, मला आधार द्या. मला या संकटातून बाहेर काढा. माझा उद्धार करा स्वामी, माझा उद्धार करा. बर, तो मडकी बनवणारा माणूस दिसतोय का? हो स्वामी. जा त्याच्याकडे जाऊन बस आणि दिवस रात्र त्याच्याकडे पाहत राहा. जा. स्वामी, स्वामी नुसतं याच्याकडे बघून माझा उत्कर्ष कसा होईल? मी भांडी बनवणार नाहीये आणि मला ते शिकायचंही नाहीये. सांगतोय तेवढं कर. जो प्रश्न विचारतो त्याला मार्ग दिसत नाही आणि जो मार्गावर चालतो त्याचा उत्कर्ष होतो. जा. स्वामी काय सांगतायत? याच्याकडे बघून काय मिळणार मला? मनात शंका असेल तर जाऊ नकोस आणि विश्वास असेल तरच जा पुढे. ठीक आहे स्वामी, तुम्ही सांगाल तसंच करतो मी. स्वामी, अहो त्याला असा विचित्र उपाय का सांगितलात तुम्ही? नाही म्हणजे दिवस रात्र असं त्याच्याकडे बघून त्याला काय मिळणार? एक काम कर, यातलं एक केळ खा. हो स्वामी. साली सकट खायचंय बरं का? साली सकट? कसं शक्य आहे स्वामी? साल तर काढावीच लागणार ना? आम्हाला हेच करावं लागतं कपिले. जर भक्तांचा उद्धार करायचा असेल तर त्यांच्या मनावरचं चुकीच्या गोष्टींचं आवरण आम्हाला काढावं लागतं. जेव्हा भोगांचं जाड आवरण निघतं तेव्हा आतून गोड घर चाखायला मिळतं. भाऊसाहेब आणि अलकनंदा यांच्या बाबतीतही हीच प्रक्रिया सुरू आहे. आवरण निघतंय म्हणून आतली गोडी उलगडणार आहे. शिव शंकर शंभो. हा स्वामी. उमे, हे काय आहे उमे? अरे कुठे गेलाय सगळं? अहो आपण धनवान होतो, आता निर्धन झालो. तुम्ही जे जे बोलताय ते खरं होत गेलं. आता एक काम करा, आपण गमावलेली सगळी संपत्ती परत मिळेल असं म्हणा. आमचं सगळं धन, सगळं वैभव आम्हाला परत मिळू दे. अहो हे काय झालं? सगळं तसंच्या तसं आहे. कुठे गेलं सगळं? यावेळी खरं झालं नाही असं कसं होऊ शकतं? पुन्हा प्रयत्न करा, करा काहीतरी. हो. आमचं धन, आमचं सगळं वैभव आम्हाला परत मिळू दे. आश्चर्य आहे,
हे कसं काय शक्य आहे? तुला आधी एकदा सावध केलं, तू ऐकलं नाहीस. पुन्हा एकदा सावध करतोय, बोध घे. कदाचित एकदा बोललेलं मागे घेता येत नसावं. म्हणजे आता आयुष्यभर आपण याच परिस्थितीत राहणार? अहो अहो बघा ना, आपलं सगळं गेलं. कुठे गेलं हे सगळं? अहो अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. हो काय पुन्हा काहीतरी बोला. अहो बोला ना काहीतरी, पुन्हा बोला. हो आपली भरजरी कापडं गेली, दागदागिने गेले, पण घर तर जागच्या जागीच आहे ना. नशीब. नाहीतर मला वाटलं अरे अहंकाराला वाटतं की तो निर्माण करत असतो, पण सत्य हे की तो स्वतःच विनाशाचं कारण ठरत असतो. शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अरे हो हे काय झालं? काय केलं तुम्ही? कशाला बोललात तुम्ही असं? चांगलं होतं ते घरही गेलं. मी फक्त काही बोलू नका. मी जे बोलताय ते खरं होतंय. एक शब्द बोलू नका. आजपासून तू जे जे बोलशील ते खरं. हे सगळं स्वामींनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपण स्वतःवर ओढावून घेतलंय. भाऊसाहेब आणि अलकनंदाला फक्त स्वामींनी दिलेल्या अक्षता हव्या होत्या. आपण ते परत नेऊन देऊया का? कदाचित कदाचित स्वामी आपलं सगळं परत देतील. अजूनही सगळं परत मिळवायचाच विचार, स्वार्थाचा विचार, उपरती नाहीच. आहे ती भीती. तुमच्या बाबतीत उपरतीपेक्षा भीतीवरच ठरणार. आणि भाऊसाहेब आणि अलकनंदा यांच्या बाबतीत भीतीपेक्षा भक्तीवरच ठरणार. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या अलकनंदाला बळ द्या. तिच्या वेदना माझ्याकडे वळवा, पण तिला बरं करा. श्री स्वामी समर्थ. 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 भाऊसाहेब, भाऊसाहेब, अहो दुपारपासून प्रदक्षिणा घालताय तुम्ही. आता थोडा वेळ थांबा. स्वामीदेव अलकनंदाला बरं करतील. स्वामी आले आणि मला शुद्धीवर आणलं, पण माझ्या अलकनंदाला नाही. याचाच अर्थ आमचं सत्व, आमचं पुण्य कुठेतरी कमी पडतंय. त्यासाठी मी नामस्मरण करतोय. तिच्या मागे सत्वाचं बळ उभं करतो, जेणेकरून स्वामी लवकर प्रसन्न होतील. या प्रवासात मला जाणवलंय की देवाकडे मागणं सोपं असतं, पण स्वतःला अर्पण करणं कठीण. असो सुंदर मावशी, कृपा करून मला आता थांबवू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अंगद, उमा, तुम्ही इतक्या रात्री आणि या अशा अवस्थेत? आता काय मागायला आलाय? आमच्याकडे काहीच नाही आता. दादा, हा स्वामींचा प्रसाद तुला परत करायला आलोय. अंगद, तुम्हाला आमची दया आली? आम्हाला आता काहीही नको, सगळं तुम्ही ठेवा.
आमच्यासाठी या अक्षताच पुरेशा आहेत. सुंदरा मावशी, चला आता स्वामींचा आशीर्वाद खरा होणार. माझी अलकनंदा बरी होणार. आम्हाला संतती सुद्धा प्राप्त होणार. चला भाऊसाहेब चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भाऊसाहेबाची एक परीक्षा संपली, आता दुसरी सुरू होणार. म्हणजे अजून कसोटी संपली नाही? स्वामी, अहो जो सकाळी माणूस भेटला होता आपल्याला, त्याला तुम्ही इथे उभं राहायला सांगितलं होतं ना? तो माणूस कुठे दिसतच नाहीये. अगं तोच काय, पण तो मातीची भांडी बनवणारा माणूस तो सुद्धा नाहीये बघ. अय्या हो, ते दोघंही दिसत नाहीये स्वामी. कुठे गेले असतील ते दोघं? गेले उत्कर्ष साधायला. म्हणजे अहो तुम्ही तर त्याला इथे उभं राहायला सांगितलं होतं ना, मग तरीही तो गेला कसा स्वामी? कपिले जो निरीक्षण करतो तो शिकतो, आणि जो शिकतो तो पुढे जातो. काहींना मार्ग दाखवावा लागतो, तर काहींना फक्त थांबायला सांगितलं तरी धावत सुटतात. उत्कर्ष म्हणजे उंच जाणं नव्हे, स्वतःला घडवणं म्हणजे उत्कर्ष. तो गावकरी तिथे उभा राहिला, त्याने निरीक्षण केलं आणि त्याला कळलं जर स्थैर्य मिळवायचं असेल तर मातीला हात लावावाच लागेल. कपिले ज्याला उत्कर्ष हवा असतो तो गुरुची वाट पाहत बसत नाही, तर गुरुने दाखवल्या मार्गावर चालत सुटतो. पाहायचंय ते कुठे गेले? हो. चल आमच्या बरोबर. स्वामींनी ह्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, पण का? दिवसभर घरासमोर उभा राहील, पाय दुखले, पोटात अन्नाचा कण नाही, आणि हा आता इथे माती उकरतोय. ही तर माझ्या शेताला लागून असलेली जागा, माझं शेत आहे हे. माती नेतोय, जाऊ दे, काय होणार आहे एवढ्याशा माती? आणि मी का उगाच उभा राहू इथे? कदाचित स्वामींनी माझी थट्टा केली. हे धन तुझं आहे? इथे लपून ठेवलं होतंस? नाही हो, आता सापडलं. पण हे माझं शेत आहे. हे स्वामींच्या कृपेने सापडलं. मला सापडलं म्हणजे माझ्या नशिबात धनलाभ, आणि तुमचं शेत म्हणजे तुमचाही अधिकार आहे त्याच्यावर. हे घ्या, हे तुम्ही ठेवा. हे मी ठेवतो. काय रे, झाला का उत्कर्ष? स्वामी, स्वामी तुम्ही धन्य आहात. देता तेव्हा झोळीत मावणार नाही एवढा देता. अरे आम्ही फक्त धन नाही दिलं, उपदेश पण दिलाय. धन आज आहे उद्या नाहीये, पण उपदेश आयुष्यभर पुरतो. तुझ्या आयुष्यात तू अनेक गोष्टी केल्यास,
पण यश मिळालं नाही. का तर सातत्य आणि चिकाटी नव्हती. धडसड वृत्ती, त्याने काय झालं? फक्त नुकसान. पण आज तू पहिल्यांदा सातत्य आणि चिकाटी दाखवलेस, त्याचं हे फळ मिळालं. हे धन तुझ्या शेतात होतं. जर तू दिवस रात्र राबला असतास तर हे धन फक्त तुझं झालं असतं. पण मार्ग दाखवण्यात त्याचाही हातभार होता, म्हणून यालाही त्याचं फळ मिळालं. आम्ही प्रत्येकाला ज्याच्या त्या वाटेचं फळ देत असतो. स्वामी, हे सर्व तुमच्या चरणी अर्पण. स्वामी, तुमचा उपदेश कळाला. एका साध्या माणसावर लक्ष ठेवलं तर इतका उत्कर्ष. मग जर भगवंतावर लक्ष ठेवलं, चित्त भगवंताच्या चरणी लावलं, तर उद्धार का नाही होणार? मोक्ष का नाही मिळणार? अरे आयुष्यात चिकाटी आणि फक्त समर्पण असेल तर कुठलाही चमत्कार होऊ शकतो. फक्त भीती आणणे आली पाहिजे कपिले. हीच गोष्ट अलकनंदा आणि भाऊसाहेबाला समजवायची. शिव शंकर शंभो. अलकनंदा, उठ ना. हे बघ, आपल्या स्वामींचा प्रसाद आपल्याला परत मिळालाय. अलकनंदा, अलकनंदा, अगं उठ ना. अलकनंदा. सुंदरा मावशी, काय करायचं आता? थांबा, आलेच. भाऊसाहेब, भाऊसाहेब, ही वीट घ्या. अहो, दिवसभराच्या तुमच्या साधनेनं ही वीट सिद्ध झालीये. यात सत्व आहे तुमचं, आणि स्वामी देवांची कृपा तर आधीपासूनच आहे. म्हणजे तुमची श्रद्धा आणि स्वामी देवांची कृपा आता एकत्र झालीये. या विटेच्या प्रभावानं अशक्यही शक्य होऊ शकतं. आता ही वीट अलकनंदाच्या कपाळाला लावा आणि स्वामी देवांना प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.